हाय, मी म्हटलं माझ्या बाळाला की आम्ही मंदिरात जात होतो. याला म्हटलं की काकूजवळ जा, बाजूची ताई होती ते. तर हा नाही म्हटला तो. तर मग ठीक आहे म्हटलं, मग चला ठीक आहे. आता मी मंदिरात गेल्यानंतरच हे करते, व्हिडिओ करते. आता याला कडेवर घेते आणि पाटापाटा पायी जाते मी मंदिरात. हाय, आता मंदिरामध्ये पोचली. बघा किती छान मंदिर आहे. लुक बघा किती सुंदर आहे. गणपतीचं मंदिर आहे टेकड्यावरचं आणि चांगलं मंदिर आहे ते. आणि मग आता पूजा वगैरे करते. हे बघा किती सुंदर आहे. खूपच चांगलं आहे, एकदम खूप चांगलं मंदिर. तर मग मी म्हटलं की एखादा दिवस आम्ही दोघं पण येऊ बा आणि व्हिडिओ करू बा. पण यायला मिळालंच नाही आणि व्हिडिओ पण करायला नाही मिळाला. आणि मग व्हिडिओ करायला पण नाही मिळाला मला आणि काही येणं पण नाही झालं माझंवालं. मग चला आता पूजा वगैरे करते. तर ही बघा मूर्ती याची गणपतीची छान, त्याच्यामागे लायटिंग वगैरे आहे, सिरीज वगैरे लागली आहे. आज एकादशी आहे आणि एकादशी निमित्त मी मंदिरामध्ये आली पूजा वगैरे करायला. आणि हे दुर्गादेवी आहे वाटते ही वाली. हां, दुर्गादेवीच आहे. ती बाजूची कोणती देवी म्हणते याला माहिती नाही मला. आणि नेक्स्ट टाईम येईन ना तर व्यवस्थित व्हिडिओ करीन, पूर्ण A to Z व्यवस्थित दाखवेल मी. आणि A to Z दाखवेल मी व्यवस्थित. आता कसं हा पण चिडचिड करते. आता वाजले दुपारचे 12 वाजून राहिले जवळपास. तर मी व्यवस्थित करणार होते व्हिडिओ, पण हा चिडचिड जास्त करते ना, त्याच्यामुळे काही व्हिडिओ करायला मिळत नाही मला तेवढं. आणि मग चला आता पूजा वगैरे करते. आणि मी विचार केला होता की दोघं पण येऊ, छान व्हिडिओ बनवू. पण आज त्यांना काही सुट्टीच नाही आहे. तर मग मी म्हटलं चला, हे बाजूच्या काकू वगैरे होत्या त्यांच्यासोबतच आली. तर मग ते बोलले मला, त्या बाजूच्या काकू, की चालते का. तर मी म्हटलं ठीक आहे येतो. मग मी म्हटलं चला आज एकादशी पण आहे, पाया पण पडून यावं, पूजा वगैरे करून यावं. आणि मग पूजा वगैरे करून यावं म्हटलं, पाया वगैरे पडून यावं म्हटलं. आणि मग कसं शिव मंदिरमध्ये पण जायचं होतं मला. मी शिव मंदिरमध्ये नेहमीच जात राहते. आणि आमच्या एरियामध्ये 3 मंदिर आहे शिव मंदिर. तर शिवलिंग पिंड 3 आहे. एक गणपतीच्या टेकडीवर आहे आणि एक गणपतीच्या मंदिरमध्ये नाही का, आणि एक इथे आहे त्याच्याच बाजूला आहे, आणि एक आमच्या घराच्या साईडला आहे. पण मी तिकडेच जाते, बाजूला नाही का, तिकडेच जाते मी. तिचा एखाद्या दिवस व्हिडिओ वगैरे करेल आणि टाकून देईन. बघाल तुम्ही पण. आणि कमेंटमध्ये सांगा की कसा व्हिडिओ, म्हणजे कसं आहे मंदिर, काय आहे. तुम्ही पण या एखाद्या वेळेस. आम्ही इथे हिंगण्याचं गणपतीचं मंदिर म्हणून ओळखलं जाते, टेकड्यावरचं ते वालं मंदिर आहे. छान आहे, खूपच छान आहे. खूप म्हणजे, आणि कसं ते लग्न पण होऊ शकते. म्हणजे हॉलसारखंच आहे, खूप मोठा हॉल आहे. लग्न पण होऊ शकते, कार्यक्रम पण होऊ शकते. खूप छान मंदिर आहे ते. आणि जागा पण खूप सुंदर आहे. तिथे कार्यक्रम पण असते उन्हाळ्यामध्ये. आणि जानेवारी महिन्यामध्ये चतुर्थी येते, मोठी चतुर्थी का काहीतरी, तेव्हा पण यात्रा असते. खूप सुंदर यात्रा असते तेव्हा मी काही व्हिडिओ चालू नव्हते केलं, तर मी काही तो व्हिडिओ टाकला नाही. आता नेक्स्ट टाईम टाकली मी तिचा व्हिडिओ, नक्कीच टाकेन व्हिडिओ. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडला असेल तर. आणि मग तिकडनं पूजा वगैरे झाली. मग शिव मंदिरमध्ये गेली. तिथे विचार आला, आता मोबाईल ठेवू कुठे ठेवू. मग मी म्हटलं चला आता इकडेच ठेवून बघते. मग तिथे ठेवला मी मोबाईल. तर मोबाईल ठेवला तर व्हिडिओ काही व्यवस्थित येत नव्हता. मागचाच बॅकग्राऊंड दिसत होतं. चला म्हटलं मग आता आणखी मग चेंज केला मी. एक पोझिशन म्हणजे वेगळ्याच ठिकाणी ठेवला मोबाईल. आणि मग वेगळ्या ठिकाणी ठेवला. मग तिथून व्यवस्थित व्हिडिओ झाला शिव मंदिरमधला. तिथं खूप सुंदर व्हिडिओ झाला तो. आणि पूजा वगैरे केली. मग हळूहळू पूजा झाली. खूप हळूहळू झाली, कारण ते शिवमंदिरमध्ये कोणीच नाही होतं. मग
कोणीच नव्हतं ते शिवमंदिरमध्ये आणि व्यवस्थित झालं पूजा वगैरे. मग आम्ही गेल्यानंतर एवढी गर्दी वाढली शिवमंदिरमध्ये, एवढी गर्दी वाढली का खूप सारी. मग मी म्हटलं तरी पण आता झाली आहे पूजा तर थोडं व्यवस्थित हळूहळूच करते म्हटलं पूजा. म्हटलं काही जास्त फास्टमध्ये नाही करत म्हटलं, कारण थोडीच राहिली होती माझी पूजा. मग त्या बाजूची मैत्रीण माझी आली, तिला बोलली की तू पाणी टाक, मी बेल पकडते म्हटलं. कारण ते तसं बेल पकडलं ना आणि खाल्लं ते आपण खाऊन घ्यायचं ते म्हणजे पूर्ण हे होऊन जाते, औषधीच्या रूपामध्ये मागावं लागते असं काही ते प्रदीप मिश्रा बोलते ना, तसंच करून बघितलं. मी नेहमीच करते म्हणा, तर करून केलं आणि ते आणलं घरी. मग आणि कसं माझं बाळ पण ते शिवमंदिरमध्ये चुपचाप शांत उभा होता, देव माणूससारखा अगदी शांत उभा होता छानपैकी. मग ते झालं. मग गार्डनमध्ये गेलो आम्ही, गार्डनमध्ये व्हिडिओ केले, फोटोशूट केला, सेल्फ्या घेतल्या आणि मग सेल्फ्या वगैरे घेतल्या. छान गार्डनमध्ये हे झालं. खूप सुंदर गार्डन आहे तिथे, ते मंदिरमध्ये गणपतीच्या. खूप छान मंदिर आहे, एकदम पॉश आहे आणि खूपच चांगलं आहे. दुपारचं मोजकंच बंद राहते म्हणते आणि संध्याकाळचं उघडते म्हणते. तर आम्ही काही जात नाही तिकडे, थोडं इथून लांब पडते, 1 किलोमीटरही नाही पडत, थोडंसं लांब पडते. आणि कसं संध्याकाळचं जाणं नाही जमत माझंवालं, म्हणून काही मी जात नाही तिकडे. आणि छान आहे तिथे हे गार्डन वगैरे खूपच छान आहे. आणि मग ते फिरलो आम्ही. मग आम्ही दोघीच होतो आणि ते माझ्यासोबत एक काकू आले होते. ते बोलल्या की थकले मी आणि बसते म्हणे इकडे म्हणे साईडला. तर मी म्हटलं ठीक आहे बसा म्हटलं, आम्ही फिरून येतो बा. मग फिरलो, मग थोडा वेळ फिरलो. मग हा चिडचिड करायला लागला. मग मी म्हटलं आता 1 वाजून राहिला म्हटलं, चल म्हटलं आता घरीच जाऊ म्हटलं. मग घरी आलो. मग घरी आल्यानंतर थोडा वेळ बसलो, नाश्ता वगैरे. नाश्ता म्हणजे याला जेवण वगैरे दिलं, दादूला जेवण दिल्यानंतर मग मी शेंगदाणे वगैरे भाजले आणि शेंगदाणे भाजल्यानंतर मग शेंगदाणे भाजले, तो व्हिडिओ झालाच नाही म्हणजे ते स्किप झाला. आणि मग ते बारीक वगैरे केले, त्याचे साल वगैरे काढून टाकले, पाक ठेवला. आणि शेंगदाण्याची पापडी बनवण्यासाठी म्हणजे पापडी वगैरे बनवायची होती मला, उपवास होता तर आमच्या दोघांना पण उपवास होता. तर मी म्हटलं दुपारी बनवून ठेवते, कारण दुपारी काही साबुदाणा वगैरे काहीच नव्हतं बनवलं. तर मग थोडंसं पापडी वगैरे बनवते म्हटलं आणि थोडं खाऊन घेते बा म्हटलं. तसं काही झालंच नाही, बनवून ठेवून दिलं, खाणं झालंच नाही माझंवालं. कारण मग हा उठला ना, हा मला नाना दे, हे कर ते कर. मग याच्यामध्ये राहून गेलो. मग ते आले मग संध्याकाळी, मग थोडंसं खाल्लं आणि मग थोडंसं खाल्ल्यानंतर हे झालं, थोडं बरं वाटलं. मग संध्याकाळी भगर वगैरे केली, ते काही व्हिडिओ केलाच नाही. चला ठीक आहे, आता नेक्स्ट. आणि व्हिडिओला लाईक नक्की करा माझ्यावाले आवडला असेल तर. चला बाय.